आज खरं तर खूप आनंद होतोय। एका विद्यार्थ्याने माझ्याशी संपर्क केला आणि सांगितलं की ताई, आज मी विनायकराव मेटे साहेबांचे आभार मानण्यासाठी मी इथे आलो आहे। मी कारण विचारलं तर त्यांनी सांगितलं, माझी अधिसंख्य पदावर निर्मिती झालेल्या पदावर मला नोकरीचा आदेश मिळाला 2022 मध्ये आणि माझ्या डोळ्यासमोरून मग हे आरक्षण प्रश्नावर मेटे साहेबांनी केलेली रात्रंदिवस तयारी, अनेकांशी केलेली चर्चा, रस्त्यावरची आंदोलनं, हा सगळा प्रवास माझ्या नजरेसमोरून उलगडत गेला। 2014 आणि 2018 या दोन्ही वेळेस मराठा समाजाच्या पदरामध्ये आरक्षणाच्या रूपाने काही ना काही पडलं, परंतु दुर्दैवाने ते न्यायालयीन लढाईमध्ये टिकलं नाही। जेव्हा SCBC आणि ESBC या प्रवर्गातून या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पार पडल्या, परंतु त्यांना सर्वोच्च न्यायालयाने 2021 मध्ये आरक्षण रद्दबातल ठरवल्यामुळे शासनाला नियुक्ती देता येत नव्हती। आणि हीच बाब अचूकपणे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र लिहून आणि समक्ष भेटून देखील विनायकराव मेटे साहेबांनी मांडली होती। आणि बघा, या लोकनेत्याचं दृष्टेपण आज हजारो विद्यार्थ्यांना अधिसंख्य पदावरती शासनाने नियुक्ती दिली। साहेबांनी वेळोवेळी याचा पाठपुरावा केला, म्हणजे 8 डिसेंबर 2020 पासून साहेब या बाबीचा पाठपुरावा करत होते। आणि खरोखरच आनंद वाटतोय की या बेरोजगार युवकांना अधिसंख्य पदांची निर्मिती करून नोकरी देण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने केलं। खरोखरच या बाबतीमध्ये म्हणजे आज त्या मुलाने लोकनेते विनायकराव मेटे साहेबांचे आभार मानले, परंतु मला असं वाटतंय की लोकनेते विनायकराव मेटे साहेबांच्या पाठपुराव्याला यश मिळवून दिल्याबद्दल आम्ही खऱ्या अर्थाने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार मानले पाहिजेत। त्यावेळी शिवसंग्रामने आभार मानलेच होते, परंतु समाजाचा एक छोटासा घटक म्हणून आज मला पुनश्च त्यांचे आभार मानावेसे वाटतात।